नमस्कार नमस्कार मंडळी, आजच्या कार्यक्रमात मी गायत्री आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज आहे बुधवार, भारतीय सौर दिनांक 2 वैशाख शके 1948 अर्थात 22 एप्रिल 2026. मंडळी, आज आहे वसुंधरा दिन. या वसुंधरेनं आपल्याला खूप काही अनंत हस्ते दिलेलं आहे. मात्र त्याचा वापर आपण कशाप्रकारे करून घेतो यावर अनेक गोष्टी अवलंबून आहेत. मंडळी, आपली वसुंधरा म्हणजे पृथ्वी, जिच्यावर सूर्यानं अगणित उपकार केले आहेत. या सूर्याच्या ऊर्जेमुळे जीवसृष्टी निर्माण झालेली आहे. तर या सूर्याचा म्हणजेच सौर ऊर्जेचा वापर आपण अनेक कामांसाठी पूर्वापार करत आलेलो आहोत. त्यातूनच अनेक संधी आपण मिळवलेल्या आहेत. आजच्या कार्यक्रमामध्ये सौर ड्रायर या तंत्रज्ञानाचा घरगुती स्वयंरोजगारासाठी उपयोग कसा करून घेता येईल या संदर्भात माहिती देण्यासाठी डॉक्टर पूनम चव्हाण आलेले आहेत. चला तर मग त्यांच्याकडूनच आपण हे जाणून घेऊया. त्यांच्याशी चर्चा केली आहे ऋचा गद्रे यांनी. नमस्कार मंडळी, सौर ऊर्जेपासून आपण अनेक उपकरणं बनवलेली आहेत आणि त्या सौर ऊर्जेचा वापर आपण अन्न शिजवणं किंवा अन्न ड्राय करणं, वाळवणं यासाठी देखील करतो. पण या सगळ्याचा वापर आपल्याला एखादा रोजगार निर्मितीसाठी होऊ शकतो का? तर त्याचं उत्तर होय असंच आहे. आणि नेमकं काय आपण यापासून रोजगार निर्मिती करू शकतो? तर आज आपण सौर ड्रायरचा आपल्या घरगुती स्वयंरोजगारासाठी काय उपयोग होऊ शकतो याविषयी माहिती करून घेणार आहोत. आणि ही माहिती देण्यासाठी आपल्या इथे जे डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ आहे, या विद्यापीठातील सहाय्यक प्राध्यापिका डॉक्टर पूनम चव्हाण आलेले आहेत. त्यांच्याकडून याविषयी आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. नमस्कार मॅडम. नमस्कार मॅडम, सौर ड्रायर म्हणजे नेमकं काय आणि ते कसं कार्य करतं? सौर ड्रायर हे एक उपकरण आहे ज्यामध्ये आपण सूर्याच्या उष्णतेचा वापर करून अन्न, फळं तसेच भाज्या आणि मसाले पदार्थ यांचं वाळवण करू शकतो. आणि यामध्ये अन्न जास्त काळ टिकून राहतं आणि हानिकारक जीवाणूंपासून आपण अन्नाचं संरक्षण करू शकतो. बरोबर. आता याचा जेव्हा आपण घरगुती वापरासाठी उपयोग करतो तर त्याचे नेमके फायदे काय आहेत? मुख्य फायदा हा आहे की याच्यामध्ये अन्न दीर्घकाळ टिकतं. तसेच आपण याला सूर्याच्या ऊर्जेचा वापर करतो, त्यामुळे यासाठी कोणत्याही इंधनाची गरज पडत नाही. तसेच विजेची बचत होते आणि जे मुख्य पोषण तत्व जे आहे अन्न पदार्थातलं ते त्यामध्ये टिकून राहतं. आणि ज्यामुळे आपण विजेची वापर करत नाही, त्यामुळे आपला प्रदूषण कमी होतं आणि तसेच आपल्या घर खर्चातही बचत होते. बरोबर. म्हणजे खूप सारे फायदे या सौर ऊर्जेचे आहेत. पारंपरिक वाळवण्याच्या ज्या पद्धती आपल्याकडे आहेत त्यापेक्षा हे सौर ड्रायर मध्ये वाळवणं कसं वेगळं आहे? पारंपरिक पद्धतीमध्ये आपण जे पदार्थ आहेत ते बाहेर सुकत घालतो आणि उन्हामध्ये सुकत घालतो, त्यामुळे त्याच्यावरती धूळ, कीटक यांचा प्रादुर्भाव होतो. तो रोखण्यासाठी आपण हे बंदिस्त संयंत्र तयार केलेलं आहे, जेणेकरून ते लवकर लागणारा जो वेळ आहे वाळवण्यासाठी तो कमी होतो. तसेच त्यामध्ये जर आपण बाहेरील आणि जर वाळवणी यंत्रातील तापमानातला फरक बघितला तर तो जवळजवळ 10 ते 15 डिग्री सेंटीग्रेडचा फरक असतो. आणि वाळवणी यंत्रामध्ये त्यामुळे लवकर पदार्थ वाळतो, त्यामुळे वाळवण्यासाठी लागणारा जो कालावधी आहे तो कमी होतो आणि त्यामुळे आपल्याला कमी वेळात जास्तीत जास्त पदार्थ वाळवता येतो. बरोबर. आपल्याकडे आपण फळं, भाज्या, मसाले आणि औषधी वनस्पती वाळवण्यासाठी सौर ड्रायरचा जो उपयोग करतो तो किती उपयुक्त आहे? यामध्ये जवळपास आपण सर्वच पदार्थ वाळवू शकतो. औषधी वनस्पती आहेत, त्यानंतर फळं, भाजीपाला आहे, अन्नपदार्थ आहेत, त्यानंतर तुमचे काही पावडर्स आपण बनवू शकतो. तर त्याचा उपयोग नक्कीच होतो. आणि जर आपण ते पदार्थ इतर कमर्शियल मार्केटमध्ये जे अवेलेबल आहेत, जसे की लाईटवरती चालणारे जे ड्रायर आहेत ते वापरले तर त्याच्यामध्ये काय होतं की त्याचे जे मूळ जे पोषक तत्व आहेत ते नष्ट होतात. तर त्याऐवजी आपण जर सौर ड्रायर वाळवला तर त्याच्यातले मूळ जैव पोषक तत्व टिकून राहतात आणि त्यामुळे आपल्या पदार्थाचं मूल्यवर्धन होतं. हा एक खूप मोठा फायदा सौर ड्रायरचा आहे. घरगुती महिलांसाठी सौर ड्रायर कसा सोयीचा ठरू शकतो? घरगुती महिलांसाठी आपण घरगुती वाळवण्यासाठी तर त्याचा उपयोग करू शकतो. परंतु जर महिलांना काही उद्योग
उद्योगधंदे करायचे असतील, जसं की आत्ताही महिला काही उद्योग करतात, जसे वाळवलेले पदार्थ विकतात, जसे पापड आहेत, काही वेगवेगळ्या पदार्थाचे वाळवण करून, जसं मिरची आहे, काही पावडर्स असतात, तर त्या विक्रीसाठी त्यांना जे वाळवण्यासाठी या संयंत्राचा नक्कीच खूप मोठा फायदा होऊ शकतो. आणि वाळवलेल्या पदार्थाचे जे मूल्यांकन आहे ते नक्कीच जास्त मिळतं. बरोबर. म्हणजे जर महिलांना असा मोठ्या स्वरूपात व्यवसाय करायचा असेल तर हा सौर ड्रायर त्यांच्यासाठी खूप उपयोगी ठरणार आहे. ग्रामीण भागातील युवक आणि महिला सौर ड्रायरचा वापर करून कोणते व्यवसाय सुरू करू शकतात? व्यवसाय म्हटलं तर महिलांनी एकत्र येऊन जर काही बचत गट स्थापन केले किंवा काही युवकांनी एकत्र येऊन काही संघटना स्थापन केल्या आणि जर मोठ्या प्रमाणात जर वाळवलेल्या पदार्थांची विक्री केली तर नक्कीच त्यांना त्याचा फायदा होऊ शकतो. जसे की काही महिला आत्ताही या पदार्थांचे वाळवण करून विकतात. जसं की आत्ता आपण बघतोय की शेवग्याला खूप मोठी मागणी आहे आणि शेवग्याची पावडर त्याला खूप मेडिसिनल व्हॅल्यू आहे, तर आयुर्वेदात त्याला खूप मागणी आहे. तर त्यासाठी आपण त्यांना या संयंत्राचा वापर करण्याची सूचना देऊ शकतो की नक्कीच त्याच्यातले जे औषधी गुणधर्म आहेत ते टिकून राहण्यासाठी त्यांना या संयंत्रांचा नक्कीच वापर होऊ शकतो. सध्या आंबा सीझन सुरू आहे आणि आपल्याकडे आंब्यापासून आमचूर पावडर बनवली जाते, तर त्यासाठी हे यंत्र कितपत उपयोगी आहे? पूर्णपणे आपण आमचूरसाठी ते वापरू शकतो. जसं तुम्ही पारंपरिक पद्धतीने आमचूर तयार करतात त्यासाठी आपण बाहेर ते सुकत घालतो, त्यामध्ये त्याचा कलर जो आहे बघितला आपण तर ते काळपट थोडेसे पडतात. पण तेच जर तुम्ही या वाळवणी संयंत्रामध्ये जर वाळवलेत तर त्याचा नॅचरल जो कलर आहे तो तसाच राहतो. त्याची नॅचरल जी नैसर्गिक जी त्याचे गुणधर्म आहेत ते तसेच राहतात. आणि आमचूर पावडर जर तुम्ही त्याच्या दोघांमध्ये जर फरक बघितलात तर नक्कीच ही पावडर तुमची मार्केटमध्ये जास्त त्याला व्हॅल्यू आहे. मॅडम, आत्ताच तुम्ही म्हणालात की सौर ड्रायर मधल्या आमचूर पावडरला बाजारामध्ये चांगली मागणी आहे, तर सौर ड्रायर वापरून केलेल्या उत्पादनात जी इतर उत्पादनं आहेत त्यांना बाजारपेठेमध्ये किती मागणी आहे? आत्ता जर आपण मार्केटिंगचा सर्वे केला तर त्याच्यामध्ये जर बघितलं तर आता जे मोठे मोठे मॉल्स आहेत किंवा जे मोठे मोठे मार्केट्स आहेत त्याच्यामध्ये हे वाळवलेले पदार्थांना जास्त मागणी आहे. आणि आत्ताच्या ज्या धावपळीच्या जगात फ्रेश जर माल अवेलेबल नसेल तर आपण मॅक्झिमम वाळवलेल्या पदार्थांचं मागणी आहे, तर त्यावेळेस आपण हे वाळवलेल्या पदार्थांचा वापर करू शकतो. जसे की काही ग्रामीण महिलांनी चिकू ज्या फोडी आहेत त्या वाळवलेल्या आहेत आणि त्याची पावडर करून विकलेली आहे, तर त्याचं काही आईस्क्रीम बनवण्यासाठी किंवा काही कस्टर्ड बनवण्यासाठी त्याचा वापर करू शकतो. असेच वेगवेगळे फळं आहेत, भाजीपाला आहे ज्याचा आपण वापर करून त्यांचं वाळवण करून त्याचे आपण वेगवेगळे पदार्थ तयार करू शकतो. म्हणजे वाळवलेली पावडर अनेक साऱ्या पदार्थांमध्ये वापरली जाते. प्रत्येक पदार्थाची जशी मागणी आहे त्याप्रमाणे. जसं काही औषधी वनस्पती आहेत तर त्या वाळवण्यासाठी त्यांना जे तापमान हवंय ते आपण त्या तापमानात ते वाळवू शकतो. त्यानंतर फळं म्हटलं तर फळांमध्ये तुमचं चिकू येतं, आंबा येतं, त्यानंतर तुमचे द्राक्ष आहेत, द्राक्षांपासून आपण मनुके तयार करतो, त्याच्या वाळवणीसाठी पण तुम्ही सौर ड्रायरचा वापर करू शकता. जांभूळ हे फळ आहे, पावडर करण्यासाठी नक्कीच. जांभूळ आहे, कोकम आहे, कोकम पावडर पण आपण करतो किंवा कोकम साल तयार करतो, त्यासाठी पण याचा खूप उपयोग होतो. कोकम साल तयार करण्यासाठी हे खूप उपयुक्त नक्कीच आहे. सौर ड्रायरच्या वापरामुळे अन्न सुरक्षा आणि पोषण मूल्य ही कशा पद्धतीने टिकून राहतात पदार्थांमध्ये? आत्ताच आपलं जसं चर्चा झाली त्याप्रमाणे आपण बाहेर जर अन्न सुकवलं तर त्याच्यामध्ये धूळ, त्यानंतर किटाणू किंवा काही प्राण्यांचा उपद्रव होऊ शकतो आणि त्यासाठी आपल्याला पूर्ण वेळ त्याच्यावर लक्ष ठेवावं लागतं आणि मग त्यामध्ये आपला वेळ जातो. तर तो वेळ जर आपल्याला वाचवायचा असेल तर आपण पदार्थ वाळवणी यंत्रामध्ये ठेवू शकतो, जेणेकरून त्याच्यावरती आपल्याला लक्ष ठेवावं लागत नाही. त्यानंतर त्याच्यावरती जे धूळ किंवा इतर कीटकांचा जो उपद्रव होतो तो होत नाही आणि अन्न कमी वेळात जे पदार्थ आपण ठेवतो ते कमी वेळात वाळले जातात या संयंत्रामध्ये. आणि तसेच त्याच्यामध्ये जे मूळ जे त्याचे गुणधर्म आहेत ते टिकून राहतात, कारण त्यामधली जी हवा आहे ती त्या पदार्थांमध्ये गरम होऊन त्यातलं जे बाष्प आहे ते काढते, त्यामुळे त्याचा मूळ गुणधर्म कुठेही निघून जात नाही आणि त्यामुळे त्या पदार्थाची जी गुणवत्ता आहे ती सुधारते.
बरोबर. कुठलाही उद्योग सुरू करायचा तर त्याला खर्च हा असतोच. तर यासाठी साधारण खर्च काय येतो सौर ड्रायरच्या आता वापरासाठी? सौर ड्रायरचा खर्चाचा जर आपण विचार केला तर तुमच्याकडे ची मागणी किती आहे, तुम्हाला वाळवलेले पदार्थ किती पाहिजेत, तुमच्याकडे रॉ मटेरियल जे आहे वाळवण्यासाठीचं अवेलेबल किती आहे, त्याप्रमाणे तुम्ही सौर यंत्राची निवड करू शकता. आपल्या डॉक्टर बाळासाहेब कोकण कृषी विद्यापीठाने आपण ड्रायर काही शिफारसीत केलेले आहेत. त्यामध्ये एक पिरॅमिड वाळवणी यंत्र आहे ज्याची क्षमता 5 किलोची आहे. तर हा आपण घरगुती वापरासाठी वापर करू शकतो किंवा काही महिलांनी बचत गट तयार करून त्यासाठी पण त्यांनी वाळवण्यासाठी या पिरॅमिड ड्रायरचा वापर केलेला आहे. आणि या पिरॅमिड ड्रायरची साधारण किंमत 16,000 ते 18,000च्या दरम्यान आहे. तसेच व्यावसायिक दृष्टिकोनातून काही सामूहिक व्यवसायाच्या दृष्टीने आपण एक सौर टनेल ड्रायर सुद्धा विकसित केलेला आहे. आणि या सौर टनेल ड्रायरची क्षमता 100 किलोची आहे, ज्याच्यात आपण 100 किलो पदार्थ एका वेळेस वाळवू शकतो. आणि याची साधारण किंमत 1.5 लाख ते 1,75,000च्या दरम्यान आहे. मग तुमच्या मागणीनुसार आपण हे वाळवणी संयंत्र तुम्हाला उपलब्ध आहेत. आणि काही बाजारपेठेतही वाळवणी संयंत्र उपलब्ध आहेत ज्याची क्षमता 20 किलो 25 किलो किंवा 50 किलो या क्षमतेचे पण सौर वाळवणी यंत्र उपलब्ध आहेत. त्यामुळे तुम्ही तुमच्या मागणीनुसार सौर वाळवणी यंत्राची निवड करू शकता. बरोबर. म्हणजे जेवढं तुमचं काम आहे त्यानुसार तुम्ही वाळवणी यंत्र घेऊ शकता. आता हे यंत्र वापरत असताना काही अडचणी येऊ शकतात का, आणि येत असतील तर त्यातून मार्ग कसा काढला पाहिजे? अडचण म्हणजे आपल्याला क्लिअर सूर्यप्रकाश पाहिजे. म्हणजे त्यामुळे जेणेकरून आपला सूर्यप्रकाश त्या वाळवणी यंत्रावर पडेल. तर वाळवणी यंत्र ज्यावेळेस तुम्ही ठेवाल त्यावेळेस जागा निवड करताना तुम्हाला तिथे स्वच्छ सूर्यप्रकाश उपलब्ध असेल अशी जागा निवड करायची. त्यानंतर याला आपण एक ट्रान्सपरंट कवर वापरतो वाळवणी यंत्राला. तर त्याची थोडीशी काळजी, जेणेकरून काही प्राणी ते पदार्थ खाण्यासाठी पाडतोड करू शकतात. त्यामुळे त्यासाठी आपल्याला थोडीशी काळजी घ्यावी लागते. पण बाकी देखभाल, अशी विशेष देखभाल तुम्हाला काही करावी लागत नाही. तुम्हाला एकदा पदार्थ ठेवला की त्याला लागणारा जो वेळ आहे तुमच्याकडे एकदा माहीत असेल तेवढ्या वेळात तुमचा पदार्थ त्यात वाळला जातो. बरं. पण सध्या आपण बघतोय की हवामानामध्ये खूप सारे बदल येत आहेत, तर त्याचा परिणाम याच्यावरती होऊ शकतो का? हवामानातला बदल म्हणजे आपण काही वेळेस ढगाळ वातावरणामुळे आपल्याला जो लागणारा वेळ आहे त्याच्यावरती परिणाम फारसा काही होत नाही. कारण काही वेळ तुमचा सूर्यप्रकाश आहे आणि काही वेळानंतर ढगाळ वातावरण तयार झालं तर तुमच्या सूर्यप्रकाशामुळे ऑलरेडी तुमचा पदार्थ त्या वाळवणी यंत्रात ठेवलेला आहे. तुमची गरम हवा त्या वाळवणी यंत्रात ऑलरेडी फिरत असते. त्यामुळे तसा खूप परिणाम त्याच्यावर होत नाही. फक्त जो वेळ जो आहे तुम्हाला लागणार आहे तो थोडासा वाढतो. म्हणजे काही पदार्थांना जर तुम्हाला 2 तास लागत असेल तर कदाचित त्याला 2 तासापेक्षा जास्त वेळ लागू शकतो. पण पूर्ण वेळ जर ढगाळ वातावरण असेल तर कदाचित पदार्थ वाळण्यासाठी थोडासा वेळ जास्त लागू शकतो. पण पदार्थाला तुमच्या नुकसान काही होत नाही. म्हणजे पदार्थ आहे तसा त्यामध्ये टिकून राहू शकतो. ढगाळ वातावरण झालं म्हणून आपला पदार्थ आतला खराब होईल हे होऊ शकत नाही. मॅडम, सध्या डिजिटल मार्केटिंगचा जमाना आहे, तर डिजिटल मार्केटिंग आणि ई कॉमर्सद्वारे सौर ड्रायर उत्पादनाच्या ज्या विक्रीच्या संधी आहेत त्या वाढवता येऊ शकतात का? हो, नक्कीच. कारण काही ई कॉमर्सच्या साईट्स आहेत किंवा ई कॉमर्सचे काही प्लॅटफॉर्म आहेत ज्याच्यावरती तुम्ही तुमच्या वाळवलेल्या पदार्थांचं लेबलिंग आणि ब्रँडिंग करून तुम्ही ते विक्री करू शकता. आणि असे बरेचसे पदार्थ आहेत जे आत्ताही अवेलेबल आहेत, जे ॲमेझॉन किंवा इतर ज्या ई कॉमर्सच्या ज्या प्लॅटफॉर्म आहेत त्याच्यावरती हे वाळवलेले पदार्थ आत्ताही विक्रीस आहेत. तर तुम्ही त्याला व्यवस्थित लेबलिंग आणि ब्रँडिंग जर केलं तर नक्कीच तुम्ही ते ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती विक्री करू शकता. हाही पर्याय उपलब्ध आहे. हो ना. हवामान बदल आणि शाश्वत ऊर्जा या संदर्भात सौर ड्रायरचं महत्त्व काय आहे? कारण सध्या ते खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आपल्याला एकतर मुख्यत्वे फक्त आपण सूर्यप्रकाश लागतो या वाळवण्यासाठी. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात तर आपण या वाळवणी यंत्राचा वापर नाही करू शकत. पण जर काही काळ सूर्यप्रकाश उपलब्ध आहे तर तुम्ही नक्कीच हे वाळवणी यंत्र वापरू शकता. आणि याच्यावरच पर्याय म्हणून आपण जे बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेले जे पिरॅमिड संयंत्र आहे, जे आपण फोल्डेबल स्वरूपात उपलब्ध केलेलं आहे. म्हणजे ज्या वेळेस आपल्याला त्या
त्या संयंत्राचा वापर करायचा नसेल त्यावेळेस आपण ते फोल्ड करून छोट्याशा जागेमध्ये ठेवू शकतो. आणि ज्यावेळेस आपल्याला त्याचा वापर करायचा आहे तर पुन्हा ते आपण जोडणी करून ते वाळवण्यासाठी वापर करू शकतो. मॅडम, भविष्यात सौर ड्रायर तंत्रज्ञान ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देऊ शकणारं ठरू शकतं का? हो, नक्कीच. कारण ग्रामीण महिला जास्त यामध्ये इन्व्हॉल्व असतात की ग्रामीण महिलांना हे घरगुती पदार्थ वाळवण्याचा जास्त अनुभव असेल असा आहे असं मला वाटतं. तर ग्रामीण महिलांना हे एक सुवर्ण संधी आहे की त्यांनी जर त्यांच्याकडे जो मुख्य तोटा आहे की त्यांना ते मोकळ्या जागेत वाळवण्यासाठी ते ठेवावं लागतं, त्याच्यावर लक्ष ठेवावं लागतं. तर ते जर त्यांना कमी करायचं असेल किंवा त्यांना त्यांच्या पदार्थाचं मूल्यवर्धन करायचं असेल तर त्यांनी नक्कीच या वाळवणी संयंत्रांचा वापर करावा. आणि त्यासाठीच आपण लहान क्षमतेचे पण वाळवणी यंत्र तयार केलेले आहेत. तर नक्कीच महिलांनी त्याचा वापर करावा. नक्कीच. तर श्रोतेहो, आत्ताच मॅडमनी सांगितलं त्याप्रमाणे जर आपल्याला अगदी आपण घरगुती स्वरूपात देखील कोणताही व्यवसाय करत असू तर ह्या सौर ड्रायरचा किती फायदा आपल्याला होऊ शकतो हे तुमच्या लक्षात आलं असेलच. तेव्हा जास्तीत जास्त महिलांनी किंवा जे छोट्या प्रमाणावरती व्यवसाय करतायत त्यांनी या यंत्राचा वापर नक्की करावा. मॅडम, आपण इथे आलात आणि सौर ड्रायरचा घरगुती स्वयंरोजगारासाठी कसा उपयोग होऊ शकतो याविषयी आमच्या शेतकरी बांधवांना खरोखरच खूप उपयुक्त अशी माहिती दिलीत. त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने आणि आमच्या शेतकरी बांधवांच्या वतीने मी आपले आभार मानते. नमस्कार. नमस्कार. धन्यवाद मॅडम. आत्ताच आपण सौर ड्रायरचा घरगुती स्वयंरोजगारासाठी उपयोग याविषयी डॉक्टर पूनम चव्हाण यांच्याशी ऋचा गद्रे यांनी केलेली बातचीत ऐकली. मंडळी, आता ऐकूया एक छानसं गाणं. मंडळी, कार्यक्रमात यानंतर जाणून घेणार आहोत हवामानावर आधारित कृषी सल्ला. मंडळी, या सौर ऊर्जेमुळेच वातावरण निर्मिती झाली, हवामानातले बदल आढळून आले. आज या हवामान बदलानुसारच आपण आपली शेती करत असतो आणि त्यासाठी आवश्यक असतो तो हवामानातला बदल कळणं. म्हणूनच आता आपण जाणून घेऊया हवामानावर आधारित कृषी सल्ला. नमस्कार मंडळी. प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानुसार रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 25 एप्रिलपर्यंत तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. कमाल तापमानाबाबत मात्र कोणताही विशेष बदल अपेक्षित नाही. तसंच आज आणि 25 एप्रिल रोजी तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, हलका ते मध्यम पाऊस आणि सोसाट्याचा वारा येण्याची शक्यता आहे. दिनांक 23 एप्रिल रोजी उष्ण आणि दमट हवामान, तसंच दुपारी किंवा संध्याकाळी हलका पाऊस किंवा मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. 24 एप्रिल रोजी तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळं, मध्यम पाऊस आणि सोसाट्याचा वारा येण्याची शक्यता आहे. विस्तारित श्रेणी अंदाजानुसार दिनांक 26 एप्रिल ते 2 मे या कालावधीमध्ये पर्जन्यमान सरासरी एवढं असण्याची शक्यता आहे. या कालावधीदरम्यान उत्तर आणि दक्षिण कोकण विभागात कमाल आणि किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे. मंडळी, या अंदाजानुसारच नवीन लागवड केलेल्या आंबा आणि काजू कलमांना, तसंच सुपारी, नारळ यांच्या रोपांना उष्णतेचा ताण टाळण्यासाठी आणि तीव्र सूर्यप्रकाशापासून संरक्षण करण्यासाठी शेडनेट किंवा नारळाच्या झावळ्यांद्वारे सावलीची व्यवस्था करावी. उष्णता वाढीमुळं काही कारणानं जंगलांमध्ये वणवा लागतो. काही वेळा या वणव्यामध्ये आंबा, काजू यांच्या बागा होरपळून जाऊ शकतात. वणवा लागण्यापासून बागांचं संरक्षण करण्यासाठी बागांमध्ये ठराविक अंतरानं वणवा निरोधक पट्टे काढावे. आंबा, काजू, नारळ, सुपारी यांच्या नव्यानं लागवड केलेल्या बागांना सोसाट्याच्या वाऱ्यापासून संरक्षणासाठी काठीचा आधार द्यावा. मोकळ्या जागी वाळवण्यासाठी ठेवलेले काजू बियांचं पावसापासून किंवा ओलाव्यापासून संरक्षण करावं. त्यासाठी त्यांना सुरक्षित आणि झाकलेल्या ठिकाणी हलवावं. मंडळी, काढणीला तयार झालेल्या हापूस आंब्याची काढणी नूतन झेल्याच्या सहाय्यानं काळजीपूर्वक करावी. काढणीची कामं सकाळी 10 वाजेपर्यंत किंवा संध्याकाळी 4 नंतर करावीत, ज्यामुळे फळांचं तापमान नियंत्रित राहून साक्याचं प्रमाण कमी राहायला मदत होईल. हापूस आंब्यामध्ये काढणी पश्चात फळकूज रोगाचं प्रभावी नियंत्रण करण्यासाठी काढलेली फळं 50 अंश सेल्सिअस उष्ण जलात तयार केलेल्या पोटॅशियम मेटाबायसल्फाईड द्रावणात 10 मिनिटं बुडवून काढावीत आणि त्यानंतर फळं पिकण्यासाठी ठेवावीत.
फळमाशीपासून तसंच प्रखर सूर्यकिरणांपासून आंबा फळाचं रक्षण करण्यासाठी, तसंच फळांचा आकार आणि वजन वाढून डागविरहित फळांसाठी गोटी ते अंडाकृती आकाराच्या आंबा फळांना डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठानं दिलेल्या शिफारशीनुसार 25x20 सेंटीमीटर आकाराच्या कागदी वर्तमानपत्रापासून बनवलेल्या पिशव्यांचं आवरण घालावं. आवरण घालताना फळांच्या देठाकडे इजा होणार नाही याची काळजी घ्यावी. आंबा फळावर फळमाशीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे, ज्यामुळं किडलेली फळं गळून पडतात. अशा परिस्थितीत बागेतली गळलेली फळं वेळीच गोळा करून नष्ट करावीत. तसंच आंबा फळांचं फळमाशीपासून संरक्षण करण्यासाठी विद्यापीठानं शिफारस केलेले फळमाशी रक्षक सापळे प्रति एकर 2 या प्रमाणात बागेत झाडांच्या फांद्यांवर लावावेत. मंडळी, तापमानातही वाढ होण्याची काही ठिकाणी शक्यता असल्यानं नवीन लागवड केलेल्या आंबा कलमांना पहिली 3 वर्ष पाणी देण्याची व्यवस्था करावी. तसंच जोडाच्या खाली बुंध्यावर येणारी फूट वेळोवेळी काढून टाकावी. पहिल्या वर्षी आठवड्यातून 2दा, दुसऱ्या वर्षी 15 दिवसातून 2दा आणि तिसऱ्या वर्षी महिन्यातून 2दा प्रत्येक कलमांना 30 लिटर पाणी देण्याची व्यवस्था करावी. तसंच झाडाच्या बुंध्याभोवती गवताचं आच्छादन करावं. मंडळी, हलका ते मध्यम पाऊस किंवा मेघगर्जनेसह पाऊस येण्याची शक्यता असल्यामुळं परिपक्व काजू बियांची शक्य तितक्या लवकर काढणी करावी आणि काढलेल्या बिया तात्काळ सुरक्षित आणि कोरड्या जागी ठेवाव्यात. 2 दिवसाआड पक्व काजू बी आणि बोंडू यांची वेचणी करून बी बोंडूपासून वेगळं करून काजू बी स्वच्छ पाण्यानं धुवावी. त्यानंतर ती उन्हामध्ये 3 दिवस वाळवावी. बियांची एकसारखी वाळवणी होण्याकरता दर 2 तासांनी बियांची उलटपालट करावी. 3 दिवस वाळवणी झालेली काजू बी थंड करून गोणपाटामध्ये भरून कोरड्या ठिकाणी ठेवावी. काजू बीची उगवण क्षमता तसंच गरांची प्रत चांगली राखण्याकरता बाजारपेठेमध्ये उपलब्ध प्लॅस्टिक खोळीमध्ये हवाबंद करून नंतर गोणपाटामध्ये भरून कोरड्या ठिकाणी ठेवावी. नवीन लागवड केलेल्या कलमांना पहिल्या 2 वर्षात उन्हाळ्यामध्ये 8 दिवसाच्या अंतरानं 30 लिटर पाणी प्रति कलम याप्रमाणे द्यावं. नारळ आणि सुपारी यांना सुद्धा उन्हाळ्यामध्ये 4 ते 5 दिवसाच्या अंतरानं पाणी द्यावं. मंडळी, आता जाणून घेऊया मुगाविषयी. मूग या पिकाला 10 ते 12 दिवसाच्या अंतरानं 5 पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. फांद्या फुटण्याची वेळ पीक फुलोऱ्यात येत असताना आणि शेंगांमध्ये दाणे भरण्याच्या काळामध्ये पाण्याचा ताण बसणार नाही याची काळजी घ्यावी. मूग पिकामध्ये मावा आणि तुडतुडे यासारख्या रसशोषक किडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. प्रादुर्भाव जर आढळला तर डायमेथोएट 30% प्रवाही 12 मिलीलिटर प्रति 10 लिटर पाण्यामध्ये किंवा लॅम्ब्डासायलोथ्रिन 5% प्रवाही 6 मिलीलिटर प्रति 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी. मंडळी, भुईमुगाच्या शेंगासुद्धा तयार झाल्या असतील तर काढणी करून घ्यावी. शेंगा पक्व होताना शेंगांवरील शिरा स्पष्ट दिसतात. तसंच टरफलाची आतली बाजू काळसर दिसू लागते. दाणा पूर्ण भरला जाऊन त्याला चांगला रंग येतो. भुईमुगाचे डहाळे जमिनीत पुरेसा ओलावा असताना उपटून घेऊन शेंगा तोडून काढाव्यात. शेंगा झाडापासून वेगळ्या करून 4 ते 5 दिवस उन्हामध्ये चांगल्या वाळवाव्यात. हलका ते मध्यम पाऊस मेघगर्जनेसह येण्याची शक्यता असल्यामुळे काढणीला तयार असलेल्या भुईमुग पिकाची शक्य तितक्या लवकर काढणी करून काढलेल्या शेंगांचं नुकसान टाळण्यासाठी त्या सुरक्षित आणि झाकलेल्या ठिकाणी ठेवाव्यात. मंडळी, आता जाणून घेऊया भाजीपाल्याविषयी. पावसाच्या शक्यतेचा विचार करून परिपक्व मिरची, वांगी, टोमॅटो या फळांची शक्य तितक्या लवकर काढणी करून काढलेल्या फळांचं नुकसान होऊ नये म्हणून ते सुरक्षित आणि झाकलेल्या ठिकाणी ठेवावं. वांग्यांची काढणी रंग सतेज, चमकदार आणि फळं कोवळी असताना करावी. मिरचीची काढणी हिरव्या मिरचीसाठी 2 ते 2.5 महिन्यांनी तर सुक्या लाल मिरच्यांसाठी मिरची पूर्ण पक्व झाल्यावर करावी. वाहतुकीचं साधन आणि बाजारपेठेचं अंतर लक्षात घेऊन टोमॅटोची काढणी करावी. हिरवी पक्व फळं, फिकट फळं, पक्व फळं आणि पूर्ण पक्व फळं अशी त्याची विभागणी करावी. मंडळी, काढणीला तयार असलेल्या भेंडीची सुद्धा शक्य तितक्या लवकर काढणी करून त्या भेंडीचं नुकसान टाळण्यासाठी ते सुरक्षित ठिकाणी ठेवावं. पिकाच्या गरजेनुसार 6 दिवसाच्या अंतरानं पाणी द्यावं. भेंडीची काढणी फळं कोवळी असताना करावी. झाडाला फुलं यायला सुरुवात झाल्यापासून 6 ते 7 दिवसात फळं काढायला तयार होतात. उन्हाळी भेंडी पिकावर तुडतुडे आणि मावा या रसशोषक किडींचा प्रादुर्भाव दिसून येऊ शकतो.
यासाठी रसशोषक किडींच्या व्यवस्थापनासाठी पिकामध्ये पिवळे चिकट कागदाचे सापळे लावावेत. प्रादुर्भाव जर जास्त असेल तर त्याच्या नियंत्रणासाठी डायमेथोएट 30% प्रवाही 10 मिलीलिटर किंवा लॅम्ब्डासायहॅलोथ्रिन 5% प्रवाही 6 मिलीलिटर प्रति 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी. मंडळी, हळदीची लागवड एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापासून ते मे महिन्यात करणं आवश्यक आहे. उशिरात उशिरा हळदीची लागवड जून महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात करावी. हळद हे जमिनीमध्ये वाढणारं खोड आहे. त्यामुळं जमीन जितकी भुसभुशीत तितकं हळदीचं उत्पादन चांगलं मिळतं. त्यासाठी जमीन उभी आडवी 2-3 वेळा 18 ते 22 सेंटीमीटर खोल नांगरून घ्यावी. जमीन 15-20 दिवस उन्हात तापू द्यावी. त्यानंतर दुसरी नांगरणी करून ढेकळं फोडून घ्यावीत. नंतर 25 ते 40 टन चांगलं कुजलेलं शेणखत मातीमध्ये मिसळून घ्यावं. हळदीची लागवड सरीवरंबा पद्धतीनं करताना 75 सेंटीमीटर अंतरावर सऱ्या पाडाव्यात. सरीच्या दोन्ही बाजूला 2 गड्ड्यामध्ये 30 सेंटीमीटर अंतर ठेवून लागवड करावी. रुंद सरीवरंबा पद्धतीनं लागवड करायची असेल तर 90 सेंटीमीटर ते 1 मीटर गादी बाफ्यावर 2 ओळीतलं अंतर 30 सेंटीमीटर ठेवून ती करावी. हळद पिकाला 4.25 किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि 1 किलो म्युरेट ऑफ पोटॅश खतं प्रति गुंठा लागवडीच्या वेळी द्यावीत आणि नत्र खताची मात्रा 2.5 किलो युरिया प्रति गुंठा 3 हप्त्यांमध्ये विभागून लागवडीपासून 1.5, 3 आणि 4.5 महिन्यांनी द्यावी. हळदीच्या ओळीलगत चर घेऊन त्यात खतं टाकून मातीनं झाकून घ्यावीत. लागवडीसाठी जून, डोळे फुटलेले, मुळ्याविरहित असे मोठे गड्डे वापरावेत. कीड आणि बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी बीज प्रक्रिया करावी. यासाठी क्विनोल-फॉस 25% प्रवाही 20 मिलीलिटर अधिक 10 ग्रॅम कार्बेंडाझिम 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून द्रावण तयार करावेत आणि या द्रावणात बियाणं 15 ते 20 मिनिटं बुडवून घेऊन सावलीत सुकवून लागवडीसाठी वापरावं. साधारणतः 25 किलो बियाणं प्रति गुंठा लागतं. हळदीची लागवड करताना जमीन वापसा स्थितीत असताना किंवा पाणी देऊन करावी. मंडळी, आता वळूया पशुपालनाकडे. विजेच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस आणि सोसाट्याचा वारा येण्याची शक्यता असल्यामुळं जनावरं झाडाखाली बांधू नयेत. त्यांना सुरक्षितपणे गोठ्यात बांधावं. तापमान वाढत आहे, त्यामुळे पशुधनाला दिवसभर पुरेशा प्रमाणात स्वच्छ, ताजं, थंड पाणी मिळेल याची व्यवस्था करावी, जेणेकरून जनावरांच्या शरीराचं तापमान संतुलित राहील. उष्माघाताचा ताण कमी करण्यासाठी 1% गूळ आणि 0.5% मीठ याचं द्रावण स्वतंत्रपणे तयार करून चाऱ्यावर शिंपडावं. उष्णतेपासून संरक्षणासाठी दुपारच्या वेळेत जनावरांच्या अंगावर थंड पाणी शिंपडावं. शक्य असल्यास गोठ्यामध्ये फॉगरची व्यवस्था करून गोठ्याचं तापमान कमी ठेवावं आणि जनावरांना आराम मिळेल असं पाहावं. उष्णतेचा ताण आणि निर्जलीकरण टाळावं यासाठी दुपारच्या तीव्र उन्हामध्ये जनावरांना चरायला बाहेर सोडू नये. जनावरांना पायलाग रोगावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पशुवैद्यकीय अधिकारी सल्ल्यानं सर्व जनावरांना लसीकरण करून घ्यावं. मंडळी, पशुपालनाप्रमाणे कुक्कुटपालनातही शेडच्या खिडक्या झाकून पक्ष्यांचं पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यापासून संरक्षण करावं. तसंच तापमान वाढीच्या वेळी शेडमध्ये पाण्याची भांडी वाढवावीत आणि पक्ष्यांना स्वच्छ थंड पिण्याच्या पाण्याचा सतत पुरेसा पुरवठा होईल असं पाहावं. उष्णतेचा ताण कमी करण्यासाठी खाद्य सकाळी लवकर किंवा संध्याकाळी द्यावं. मंडळी, आता जाणून घेऊया माती परीक्षणाविषयी. सर्वसाधारणपणे माती परीक्षण दर 3 ते 4 वर्षातून एकदा खरीप पीक काढणीनंतर लगेच किंवा एप्रिल-मे महिन्यामध्ये करणं आवश्यक आहे. परंतु वर्षातून 2 ते 3 वेळा पिकं घेत असलेल्या जमिनीचं माती परीक्षण दरवर्षी करणं जरुरीचं आहे. हंगामी पिकं भात, नागली, भुईमूग यांच्याकरता 20 ते 25 सेंटीमीटर आणि फळबाग पिकं आंबा, काजू, नारळ, सुपारी यांच्याकरता 60 सेंटीमीटर खोलीवरचे मातीचे नमुने घ्यावेत. तर मंडळी, हा होता हवामानावर आधारित कृषी सल्ला. अधिक माहितीसाठी नजीकच्या कृषी विद्यापीठाचं केंद्र, कृषी विज्ञान केंद्र किंवा महाराष्ट्र शासनाचे कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क करावा. नमस्कार. मंडळी, हवामानावर आधारित कृषी सल्ला आपण ऐकलात. याचं वाचन केलं होतं गायत्री भरणकर यांनी. बरं आहे तर मंडळी, कार्यक्रमाची वेळ आता संपत येते, तेव्हा मी आपला निरोप घेणार आहे. पण उद्याच्या कार्यक्रमात आपण पुन्हा भेटणार आहोतच. तोपर्यंत नमस्कार. Thank you.